गेली अनेक महिने भगवद्गीतेवरचं प्रवचन ऐकतोय. आणि आता आपण 154व्या भागामध्ये आलो. ज्ञानेश्वरांच्या असीम कृपेमुळे एवढे दिवस आपण प्रवचन करू शकतोय, प्रवचन ऐकू शकतोय, त्याच्यात सहभाग घेऊ शकतो. आणि सध्या नवरात्रीचा अतिशय शुभ असं पर्व चालू आहे. परत म्हणजे सगळा शुभ योग आहे. तर आपण अध्याय 13 वा जो प्रकृती पुरुष विवेक योग हा बघतोय. त्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण 18व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आणि भगवंत 18व्या श्लोकामध्ये असं म्हणतात की क्षेत्र म्हणजे शरीर, ज्ञान आणि नेय म्हणजे परब्रह्म. परब्रह्माचं ज्ञान होणे म्हणजे ज्ञान. हे जे मी तुला सांगितलंय, हे जे सगळं जाणून जो घेतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि मग त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीने त्याच्यावरती काही ओव्या रचल्या करतात. आता आपण 19वा श्लोक पाहूया. त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात ते बघूया. भगवंत अर्जुनाला असं सांगतात, प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी आहेत असे जाण. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी आणि पंचभूते हे विकार आणि सुख दुःख मोहाच्या रूपाने परिणामाला प्राप्त होणारे सत्व, रज, तम हे 3 गुण प्रकृतीपासून उत्पन्न झाले. तसे भगवंतांना इथे काय सांगायचं की मी जे परमेश्वर ज्याला पुरुष म्हटलेला आहे, तो अनादी अनंत काळापासून प्रकृती हे त्याच्या व्यतिरिक्त जे दिसतं तुम्हाला सगळं, निसर्ग दिसतो, प्राण्यांची शरीर दिसतात, झाडं वनस्पती दिसतात आणि ग्रह गोल तारे दिसतात, या सगळ्याला प्रकृती म्हणतात, जी परमेश्वराचंच एक रूप आहे आणि परमेश्वरानेच ती निर्माण केली. हे दोन्ही कसे अनादी आणि अनंत कालापासून चालत आलेले आहेत. पुढे ते म्हणतात पंच ज्ञानेंद्रिय, प्रत्येक शरीरामध्ये प्राणी असो किंवा मनुष्य असो, त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे जे 5 आपले इंद्रिय आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं. आणि 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, उदर, शिन्न, ही जी 5 कर्मेंद्रिय आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मन, बुद्धी आणि 5 महाभूत म्हणजे आकाश, पाणी, वायू, अग्नी आणि जमीन, जी 5 महाभूत आहेत. हे 5 महाभूत यांच्यामुळे प्रकृती आणि या 5 महाभूतांमुळे सुख आणि दुःख ही कर्म निर्माण होतात. त्याचं सुख आणि दुःख आपल्याला भोगायला लागतं. आणि हे प्रकृतीचे ते 3 गुण आहे, सत्व, रज, तम, यामुळे होतं. हे तू जाणून घे. आता महत्वाचे अध्यायाचं नाव प्रकृती पुरुष विवेक योग आहे. प्रकृती म्हणजे निसर्ग आणि पुरुष म्हणजे परमात्मा, यांच्याबद्दलचा जो विवेक आहे त्याचा योग, असं या अध्यायाचं नाव प्रकृती पुरुष. आता हे सोप्या भाषेत समजावं म्हणून माऊलींनी काही ओव्या रचल्या. पूर्वी पण गीतेमध्ये हे आपल्याला सगळं भगवान कृष्णांनी किंवा माऊलींनी बऱ्याच वेळा समजून सांगितलं, परत एकदा समजून सांगतात आपल्याला. हे काय म्हणतात, जगात योगी आणि सांख्य ज्या मार्गाचा पुरस्कार करतात, त्या प्रकृती आणि पुरुषांचे वर्णन करण्याकरता मी कपिल जाऊ. तुम्हाला माहित असेल की महाभारतामध्ये किंवा भारतवर्षामध्ये अनेक ऋषी मुनी होऊन गेले. त्याच्यापैकी कपिल मुनी म्हणून एक होऊन गेले. आणि कपिल ऋषी फार मोठे ऋषी होऊन गेले. आणि त्यांनी सांख्य दर्शनाचा जो योग आहे, सांख्य योग, हा आपल्याला सांगितला. तो गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं. सांख्य योग काय सांगतो आपल्याला, की आत्मा एकच आहे, तो साऱ्या प्राण्यांमध्ये भरून राहिले. हे ज्ञान म्हणजे सांख्य योग. आलं का? त्याला सांख्य योग म्हणतात. तर सांख्य योग सांगण्याकरता भगवान कृष्ण म्हणतात, मी जो विष्णू आहे, जो आता कृष्ण रूपात आलो, त्यावेळी मी कपिलीय रूपामध्ये आलो होतो आणि त्यावेळी सांख्य योग सांगितला. आणि त्यावेळेस पण मी प्रकृती आणि पुरुष हे नेमकं काय हे मी तुम्हाला समजून सांगितलं. आता अर्जुना, मी तुला परत समजून सांगतो, ते तू नीट समजून घे. ते समजून घेतलं तर जीवनामध्ये तुला दुःख होणार नाही आणि सुख आल्यानंतर त्या सुखाचा अतिरेक होणार. बरोबर आहे. मग ते काय सांगतात पुढे,
तो प्रकृती पुरुषाचा निर्दोष विचार श्रवण कर, असे श्रीकृष्ण म्हणाले. रात्र आणि दिवस हे दोन्ही बरोबर चालणार, त्याप्रमाणे पुरुष अनादी आणि प्रकृती त्या काळापासून अनादी. अरे अर्जुन, शरीराचे रूप म्हणजे छाया नाही, अर्थात शरीराच्या रूपापेक्षा छाया वेगळी आहे, ती आभासिक आहे, पण शरीराच्या रूपाशी संबंध ठेवणारी. त्यामुळे शरीर तेथे छाया असेल, धान्य कणाभर कोंड्याची वाढ होते. याप्रमाणे प्रकृती पुरुष जुळ्यासारखे आहे. जगात नामरूपाच्या स्वरूपात प्रकृती, अस्ति, भाती, प्रिया या रूपात पुरुष आहे, असे दोघं एकत्र नंतर हे अनादी सिद्ध आहे. आता काय याचा अर्थ? भगवंत असं म्हणतात की जसं दिवस आहे तर दिवसाबरोबर रात्र आहे आणि रात्रीबरोबर दिवस. आपण हे रोज अनुभवतो. इथे रात्र तिथे दिवस आहे, इथे वाईट आहे तिथे शुभ आहे. आलं लक्षात? एखाद्या लग्न समारंभात तुम्ही गेला तर काही शुभ लोक भेटतात, काही वाईट लोक भेटतात. आलं लक्षात? आणि प्रत्येक माणसामध्ये दोन्ही गुण कमी जास्त प्रमाणात असतात. थोडासा वाईट गुण असतो, थोडासा शुभ गुण. जास्त जर शुभ गुण असेल आपण म्हणतो चांगला माणूस आहे, जास्त वाईट असेल आपण तो वाईट माणूस आहे. तर हे सतत जोडीने चालत असतात. त्याचप्रमाणे प्रकृती आणि पुरुष या अनादी अनंत काळापासून आहे. पुरुष म्हणजे परमात्मा, म्हणजेच आपल्या हृदयामध्ये राहणारा आत्मा. आत्मा, परमात्मा, परब्रह्म हे सारे एक, हे सगळे समानार्थी शब्द आहे. हा जो पुरुष आहे, हा पुरुष अनादी अनंत काळापासून आहे. त्यानेच ही सारी प्रकृती म्हणजे सृष्टी निर्माण केलेली. ही जी सृष्टी तुला दिसते ती सृष्टी त्यांनी निर्माण केली. आणि प्रकृतीमध्ये शरीर दिसतात, ही पण त्यांनी निर्माण केलेली, असं ते सांगतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की प्रकृती कसं काय शरीर निर्माण करत आहे? तर जेव्हा एका स्त्री पुरुष यांचं मिलन होतं, एका नर आणि मादीचं मिलन होतं प्राण्यांमध्ये, तर त्यांचा जेव्हा संयोग होतं आणि दोघांचे शुक्राणू जेवढे एकत्र येतात त्यावेळी तिथे शरीर निर्माण होणार. पण ते शरीर तेव्हाच वाढीला लागतं जेव्हा त्याच्यामध्ये एक आत्मा प्रवेश करतो. हे एखादा जो आत्मा वरून परमेश्वराची आज्ञा घेतो आणि त्याचं जे काही भोगायला जायचं, आत्मा निर्लेप आहे परमात्मा, परंतु तो भोगायचं काही राहिलेलं आहे, तो भोगण्याकरता त्या शरीरामध्ये घुसतो आणि मग त्याप्रमाणे त्या मादीला डोहाळे लागतात. स्त्रिया असेल तर आपण डोहाळे जेवण म्हणतो, इतर प्राण्यांमध्ये त्याला वेगळा शब्द असेल, त्यांची भाषा आपल्याला अवगत केल्यावर ते कळेल, त्याला ते डोहाळे लागतात आणि मग ते शरीर धारण करून तो भोगायला येतो. मग आपण बघतो जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भोग आपण चांगले वाईट भोगत असतो. हे करत असताना परत कर्म करत असतो. तर असं ते जे पंचमहाभूत आहे म्हणजे अग्नी, पाणी, वायू, पृथ्वी, जल यांच्यापासून शरीर बनलेलं असतं. आता हे जे आहे ना ते म्हणतात की जसं तू जर एक पाहिलं की शरीराला एक छाया असते, शरीराची एक सावली असते. आता सावली म्हणजे शरीर का तर नाहीये, सावलीला हातपाय असतात का? म्हणजे नुसतं दिसतं तिचं असं चित्र, पण ते म्हणजे शरीर नाही. पण शरीर आहे म्हणून सावली आहे. तसं पुरुष आहे म्हणून प्रकृती आहे. पुरुषाने या प्रकृतीला निर्माण केलं. मी काय झालं होतं, तर परमात्मा एकटा होता. परमात्मा जेव्हा एकटा होता तर त्याला कर्मेन असं झालं. हे गीतेच्या आपण 6व्या अध्यायामध्ये शिकलोय की परमात्म्याला कर्मेन असं झालं. मग तो म्हणाला, अरे मी फारच एकटा पडलो, तर मी अनेक रूप घेतो. आणि मग त्यांनी रूप घ्यायला सुरुवात केली आणि मग ते ग्रह तारे गोल निर्माण झाले. मग त्याच्यावरती वेगळे शहर निर्माण झाले. मग त्यांनी पंचमहाभूत निर्माण केले आणि त्याच्यापासून त्यांनी शरीर निर्माण केले आणि त्या शरीरामध्ये असंख्य योनी निर्माण केल्या. किडा मुंगीपासून हत्तीपर्यंत अनेक योनी निर्माण केल्या त्याने. आणि मग ते भोग आणि मग ते एकापासून शरीर परत मृत्यू लोकात येणं, परत भोगणं, असं ती सगळी साखळी चालू झाली. वरच्या लोकात गेलं तिकडे आपल्याला शरीर धारण करायला लागत नाही. आपण भेटतो एकमेकाला, बोलतो, हे तर चेहरे असतात आपले. बोलतो, चर्चा करतो, राहतो, प्रवचन सत्संग सगळं काही करतो आपण, पण शरीर नसते. लक्षात घ्या, सूक्ष्म शरीर असतं. यांचं शरीर प्युअर असतं ते कारण शरीर असतं. काहींना महाकारण म्हणजे निळ्या रंगाचं शरीर असतं. जेवढी पवित्रता तसं ते शरीर असतं. तसंच ते काय म्हणतात की धान्य जर आपण पाहिलं, धान्य कसं हळूहळू कणीस असं बघायला लागतं आणि कणिसाबरोबर कोंडा पण बघ, धान्याबरोबर कोंडा येतोच. तसं प्रकृती, पुरुषाबरोबर प्रकृती येतेच. ते दोघं जोडीने
आलं लक्षात. आणि ते दोघं जोडीने नांदतात. हे पुरुष आहे तर प्रकृती आहे, आणि पुरुष ज्यावेळी प्रकृतीबरोबर मिलन करतो त्यावेळी शरीर निर्माण होत असतं, असं इथे भगवंत सांगतात. पुढे ते काय म्हणतात, याप्रमाणे प्रकृती पुरुष जुळ्यासारख्या जगात नामरूपाच्या स्वरूपात प्रकृती व अस्थि भाती प्रिय या रूपात पुरुष असे दोघे एकत्र नांदतात. हे अनादि सिद्ध, म्हणजे दोघं अनंत काळापासून आहेत, अनंत काळापासून सिद्ध झालेलं आहे. अनादि म्हणजे पूर्वीपासून सिद्ध झालेलं आहे. पुढे म्हणतात, अरे बाबा अर्जुना, क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे प्रकृती असे समजाय, आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असं संबोधलंय तोच पुरुष असे जाण. आम्ही वेगळे असे काही सांगत, ही केवळ वेगळी नावे आहेत. ही केवळ वेगळी नावे आहेत, आणि तथापि निरूपणाचा विषय वेगळा नाही, हे लक्षण तू पुन्हा विसरू नकोस, हेच तुला सतत सांगायचे. तर भगवंत इथे काय म्हणतो, की ज्याला आम्ही गीतेमध्ये क्षेत्र क्षेत्र म्हणतो ते म्हणजे शरीर, ज्याला पुरुष पुरुष म्हणजे म्हणतो तो आत्मा आहे. तुला मी पूर्वी पण सांगितलंय पहिल्या 2-3, आणि आता पण मी तुला सांगतो, तुला वेगळं काही सांगत नाही, पण या अध्यायाच्या योगाने आलं म्हणून तुला परत परत सांगतो. तू ते समजून घे, विसरू नकोस, म्हणजे मला नवीन काही तुला सांगता येईल. ते म्हणतात त्या सत्ता म्हणजे सत्यांश आहे, त्यास पुरुष समजावं, त्या आजाराची क्रिया हे प्रकृती समजावी. म्हणजे ज्याची सत्ता असते तो पुरुष, त्याच्या आधारे जी चालते ती प्रकृती. तिला प्रकृती व प्रकृतीचं दुसरं नाव काय, माया. तिला आपण काय म्हणतो दुसऱ्या साध्या भाषेमध्ये माया म्हणतो. पुढे नंतर बुद्धी, इंद्रिय, अंतःकरण इत्यादी विकार निर्माण करणाऱ्या शक्ती आणि सत्वादी 3 गुण आहेत. या सर्व गोष्टींचा समुदाय प्रकृतीपासून झालाय, आणि तीच सर्व क्रियांचे मूळ आहे. आता हे बुद्धी, 5 इंद्रिय, ज्ञान घेणारी इंद्रिय, 5 कर्म करणारी इंद्रिय, अहंकार, आणि हे जे सारं आहे बुद्धी, हे कशामुळे निर्माण झाले, प्रकृती म्हणून निर्माण झाले. आणि प्रकृतीमध्ये असतं महातत्व म्हणतात. हे 5 हे इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, बुद्धी, अहंकार आणि परत मन, या सगळ्या गोष्टींना म्हणून महातत्व म्हणतात. ते सगळं प्रकृतीपासून निर्माण, पण पुरुष या सगळ्यापासून वेगळा आहे. तर आणि ही प्रकृती हीच सगळ्या क्रिया करायला लागते. का तर प्रकृतीमध्ये सत्व रज तम 3 गुण आहे. सात्विक गुण आहे, राजसिक गुण आहे आणि तामसिक गुण आहे. 3 गुणांनी ती नटलेली, ज्याच्यामध्ये जो गुण जास्त असतो त्यानुसार आपण त्या माणसाला म्हणतो हा सात्विक आहे. हा राजसिक म्हणजे ऐशोआराम करणं, चांगलं सगळं पाहिजे, भोगायला पाहिजे, हा राजसिक आहे. आणि तामसिक म्हणजे पीडा देणार, याला पीडा दे, त्याला पीडा दे, याचा छळ कर, त्याचा छळ कर, त्याला आपण तामसिक म्हणतो. पुढे ते म्हणतात, पुढचा तर श्लोक 20वा श्लोक, त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, कार्य सुखदुःखात्मक फळ कारण, शब्दाती पंचविषय आणि कर्तृत्व विषय, प्राप्तीकरता क्रियेचा आश्रय होणे, आणि त्यांच्या उत्पत्तीला कारण प्रकृती असे समजले जाते, आणि सुख दुःखाच्या भोक्तृत्वाला कारण पुरुष असं मानले जाते. आता ही जी प्रकृती नेमकं कसं काम करते हे आता पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं. त्याचा अर्थ घेण्याची आपण डायरेक्ट माऊलींनी जे त्याचा अर्थ सांगितला आहे ओव्यांच्या निमित्ताने, तो आता आपण पाहूया. माऊली काय म्हणतात, या प्रक्रियेत प्रकृती प्रथमतः अहंकारासह इच्छा आणि बुद्धी यांना उत्पन्न करते, आणि मग त्यांना अपेक्षित वस्तू प्राप्त होण्यासाठी नादी लावते. आता एकदा का प्रकृतीपासून शरीर निर्माण झालं, त्या शरीरात आत्मा राहायला लागला, तो भोगायला आलेला असो चांगला निकट, पण प्रकृती काय करते, की पहिल्यांदा अहंकार आणि इच्छा निर्माण करते. त्या शरीरामध्ये काय करते, अहंकार आणि इच्छा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि मी अमुक आहे, मी तमुक आहे, आलं लक्षात. अहंकार, आणि मला अमुक गोष्ट पाहिजे, मला तमुक गोष्ट पाहिजे, अशी इच्छा निर्माण करते. आणि अहंकार आणि इच्छेच्या ती नादी लावते. कोणाला नादी लावते, प्रकृती स्वतःला नादी लावते. आणि एकदा का ती नादी लागली की जसे संकिपलेले कर्म सिद्धीस नेण्यासाठी जे जे निरनिराळे युक्तीचे धागेदोरे आणावे लागतात त्यांनाच कार्य असे म्हणतात. मग काय होतं, एकदा का इच्छा निर्माण झाली की काहीतरी माणूस संकल्प करतो. जसं मला आता गाडी घ्यायची, मग माझा पगार वाढला पाहिजे, मी मी ऑफिसमध्ये एवढं काम केलं पाहिजे, मी साहेबाला खुश केलं पाहिजे, मी अमुक अमुक गोष्टी केल्या पाहिजे, मग मी सेव्हिंग केलं पाहिजे, मग माझ्या घरात गाडी, मग तो कार्य करायला लागतो. काय करतो, तो कार्य करायला सुरुवात करतो.
संकल्प करतो कार्य करण्याचा आणि कार्य करायला कर्मसिद्धीस तो लागतो. निरनिराळ्या युक्त्या दागेदोरे वापरतो ते कार्य करण्याकरता. इच्छा या अहंकाराच्या बळाला चिकटली असता ती सुप्त मनाला जागी करते. मग मग ते इंद्रियाद्वारे व्यवहार करते, त्यालाच पुरुषाचे कर्तृत्व असे म्हणतात. एकदा काही इच्छा अहंकाराला लागली, एकदा अहंकाराच्या पाठीमागे, की ती त्या प्रकृतीकडून म्हणजे शरीराकडून वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करून घेते आणि त्या कर्मांच्या त्यानुसार गुण निर्माण होतात. मग ही सारे इंद्रिय त्याप्रमाणे व्यवहार करायचा. ऑफिस पायामध्ये जायला लागतील, हात ऑफिसमध्ये गेल्यावर काम करायला लागतील, मग बँकेत पगार सेव्ह करतील, वगैरे 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 सगळ्या गोष्टी त्या चालू होतात. आणि हे जे सारे कर्तृत्व प्रकृती करून घेते, यालाच त्या पुरुषाचा जो आतमध्ये पुरुष बसलेला आहे त्याचं कर्तृत्व म्हणतो आपण. काय म्हणतो? त्याचं एक कर्तृत्व आहे त्या पुरुषाचं. कर्तृत्व पुरुष म्हणजे खरा आत्मा, पण तो या प्रकृतीमुळे झाकला गेलेला आहे. त्यामुळे सगळे जे आम्ही सगळे आहोत ना, ते आपलं मूळ स्वरूप विसरून गेलेले, की आपण शुद्ध परमात्मा हेच विसरून गेलेलो आहे. हे विसरलो असल्यामुळे आपल्याला गुरु लागतात, गुरु भेटायला लागतात आणि गुरु सांगतात, अरे बाबा तू स्वतःला विसरला आहे, ते आवरण बाहेर काढ. पण ते आवरण कसं बाहेर काढू? ते म्हणतात, ते मोहमायापासून तू थोडा लांब जा, थोडा अंतर्मुख व्हायला शिक आणि नामस्मरण ध्यान धारणामुळे आवरण हळूहळू फुटेल आणि तुला तुझं मूळ स्वरूप कळून येईल. त्या मूळ स्वरूप कळालं की जे शांतता प्रिय आहे, आनंदी आहे, की तुझ्या जीवनामध्ये आनंद समाधान निर्माण होऊन जाईल. म्हणून या तिन्ही कारण, कर्तृत्व आणि कार्यानं प्रकृती मूळ आहे. म्हणजे काहीतरी कारण लागते, इच्छा निर्माण होते, मग ती कर्तृत्व करते आणि कार्य करत राहते. या सगळ्याचं मूळ कोण? प्रकृती आहे, असे सिद्धांचे राजे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. या तिन्हांच्या समुदय रूपाने प्रकृतीच कर्मरूप होते, पण त्या गुणांचे बळ वाढेल त्याच्यासारखी ती बनते. आणि मग काय, प्रकृती असं कर्म करायला, कर्म करताना आपल्याला चॉईस असतो की सात्विक पद्धतीने कर्म करायचं ते, का राजसिक पद्धतीने करायचं, का तामसिक पद्धतीने करायचं. घरात स्वयंपाक तर रोज करायचा असतो, पण नवऱ्याच्या मागे कटकीट लावून भांडेवाली बाई लावायची स्वयंपाकाला, का स्वतःच आनंदाने स्वयंपाक करायचा, का सासूच्या मागे किटकिट करायची की तुम्ही अर्धा स्वयंपाक करा मी अर्धा करते, नाही तर आदळ आपट भांडे करायचं, म्हणजे तामसिक पद्धतीने करायचा. हा ज्याच्या त्याचा विषय आहे की नाही. प्रत्येक घरात महिला आहे, प्रत्येक जण स्वयंपाक करते, पण तेच कर्म कसं करायचं? नवरा म्हणतो अमुक अमुक एक भाजी असतो, बनवली तर बरेल. माझ्या मनात एक बाई आपलं भांडं आदळते जोरात किचन मध्ये, तुमच्या अमुक धमुक हे शब्द मला येणार नाही, ते महिला काय म्हणतात ते विनोदाचा भाग आहे. आणि सांगते तुम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे, मी परवाच बनवली अजून तुमचं मन भरलं नाही. तुमच्या आईला सांगा, तुमची ती बहीण आली होती, ती फार कौतुक करत, मी तिने केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक केलं. माझं मिरीचं काय, माझं आसन दे आदळ आपण. एखादी म्हणते हो तुम्हाला आवडली का, मी नक्की करते, तुम्ही आज लवकर या बरं जरा, माझ्या करता येताना काहीतरी गजरा. ती ते सात्विक पद्धतीने सांगते, एक तामसिक पद्धतीने सांगते आणि एक राजसिक पद्धत. तुम्हाला खायची का, काही हरकत नाही, आपली ती बाई आहे ना भांडेवाली, तिला आज मी स्वयंपाक बनवायला लावतो, ती पण चांगली बनवते, मी बाकीचं काहीतरी करते, तसं नाही म्हणत नाही मी तुम्हाला, पण तिला सांगते, तिला राजसिक आराम विराम टीव्ही सिरियल वगैरे पाहायचं असतं. प्रत्येकाची कार्यशैली वेगळी असते. म्हणजे प्रकृती काय करते? इच्छा निर्माण केली आणि कर्म करताना तिला चॉईस आहे. आता सात्विक राजसिक तामसिक, आता जो गुण असेल तुमचा त्या गुणाप्रमाणे तुमची ओळख होते. मग तोच नवरा ऑफिसमध्ये गेल्यावर सांगतो जेवताना, आज तर मी बायकोला ही भाजीची चॉईस सांगितली, फार प्रेमाने ती बनवते बाबा, मी फार नशीबवान आहे. ते म्हणतो काय राव, घरी गेलं की तिची तीच कटकट असते, भांडे आपट आदळ आपट करते. एक म्हणतो ठीक आहे बाबा, एकदा ते भांडेवालीला पैसे दिले ना, ती भांडे धुते स्वयंपाक हे कर, बायको शांत मी शांत, चालू आहे आमचं आपलं. तो तसा रिपोर्ट करतो. हे तुमची ओळख तुमच्या स्वभावानुसार होते. आणि कृष्णाने सगळ्या लोकांना तीन स्वभावामध्ये विभागले, सात्विक राजसिक तामसिक. हे भगवान कृष्ण तुम्ही मागेही पाहिलं असेल, ते काय सांगतात की माणसाने तामसिकाकडून राजसिकतेकडे यायला पाहिजे. की परमेश्वरा मी तुझं साधन विधान करेल, सगळं काही करेल, पण खायला प्यायला भरपूर दे, गाड्या घोडे भरपूर दे बाबा, गाडी बंगला द्यायला राजसिक. आणि सात्विक म्हणजे काय? भगवंता मी तुझं सगळं काही करेन, मला अंतिम तर तुझी प्राप्ती आहे आणि तू मला देणार ते सगळं काही, ते मला माहित आहे, पण पहिल्यांदा मला तुझी पूजा अर्चा करू दे,
माझं कर्म चांगलं करू दे, आणि चांगलं कर्म करण्याची चांगली बुद्धी दे, हा म्हणतात सात्विक भाव. आता पुढे जाऊया आपण. आणि म्हणूनच पुढे म्हणतात या तिन्हींच्या समुदाय रूपाने प्रकृतीच कर्मरूप होते. पण ज्या गुणांचे बळवळ त्याच्यासारखी ती बनते. जे जे कर्म सत्वगुणाकडून स्वीकारले जाते त्याला सत्कर्म असे म्हणतात. सत्वगुणाकडून त्याला सत्कर्म म्हणतात. रजोगुणाद्वारे जे कर्म होते त्याला मध्यम किंवा मिश्र कर्म म्हणतात. आणि अर्जुना जी कर्मे केवळ तमोगुणाद्वारे होतात ती शास्त्राविरुद्ध आणि हलक्या प्रतीची मानावी. तमोगुणी जो असतो त्याची कर्म हलक्या प्रतीची मानली जातात. पुढे ते काय म्हणतात, अरे अर्जुन, याप्रमाणे बरी वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात. मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होते ते सुख आणि दुःख. मग असं कमी जास्त प्रमाणातली कर्म ही प्रकृती करत राहते. आणि जशी कर्म असतात त्याप्रमाणे सुख किंवा दुःख निर्माण होते. बरोबर आहे. जे काही कर्म करू त्याचा काहीतरी परिणाम होणारच की नाही. भाजी चांगली झाली तर कौतुक मिळेल, वाईट झाली घरामध्ये स्वयंपाकातली भाजी तर 2-4 वाईट शब्द ऐकायला मिळतील. चांगला नवरा असेल तर मौन पाळेल, त्याला मध्यम स्वरूपाचा तुला आज जरा जमलं नाही, तिखट जास्त झालंय, ठीक आहे पुढच्या वेळी सुधरून घे, मी समजू शकतो तू गडबडीमध्ये असेल, तोही त्याच्या स्वभावानुसारच वागणार बेसिकली. बरोबर. तर त्या कर्मानुसार त्याचे परिणाम तयार होतात. सुख तयार होईल किंवा दुःख होईल. खूप भांडण जर झालं, नवराही तामसिक बायकोही तामसिक, त्यांनी एक आपलं काहीतरी चुकीचं बोलला की ही चुकीचं बोलली, भांड्याला भांडण लागलं, हे 2-4 तास झोपेपर्यंत चालूच आहे भांडण. ती तिकडे तोंड करून झोपली, हा तिकडे तोंड करून झोपलाय, मध्ये 2 उशात टाकून दिल्या, तुमचं तोंड मला बघायला नको, माझं तोंड तुम्ही बघू नका. आहे पुढे 2-4 दिवस आपलं हे दुःख निर्माण झालं. एकाच्या सुख निर्माण होणं, एकाच्या दुःख. त्यामुळे अशा घटना घडतात ना, कुठलाही व्यवहार असो, परकेश असो बरं, तुम्ही रिस्पॉन्स कसा देता, प्रतिक्रिया कशी देता, याच्यावरती जास्त होते. प्रतिक्रिया जेव्हा देतो ना आपण कोणाला बोलताना, त्यावेळी जर आपण सावध झाला ना तर दुःख निर्माण होण्याचं ते आपण टाळू शकतो. सुखाला सुखाची प्रतिक्रिया देणं सोपं आहे, पण समोरचा वाईट बोलतो, चांगलं वागत नाही, आपण चांगलं वागू नये. त्यावेळी प्रतिक्रिया देताना आपण जर सावध राहिलो तर रिलेशन मेंटेन होतात. अलग लक्षात. त्याला प्रतिक्रियाला इंग्लिशमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द आहे. रिस्पॉन्स ऍबिलिटी, हे रिस्पॉन्स करण्याची जी ऍबिलिटी आहे तुमच्याला रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. की तुम्ही आता रिस्पॉन्स कसा करणार आहे. नवरा अमुक गोष्ट वाईट बोललाय, हे वाईट शब्द देऊन करणे, ठीक आहे पुढच्या वेळेस ठीक करेल, मिटून टाकलं तिथेच भांडण. म्हणजे तुमच्या हातात आहे की ती ऍबिलिटी आहे तुमची रिस्पॉन्स कसं द्यायची. रोज डोक्यात राग असेल ना त्याच्याबद्दल तर राग भडकन बाहेर, पण प्रेम असेल तर शांततेने उत्तर दिलं जाईल. ते तुमच्या हातामध्ये आहे. सासू सुनांच्या बाबतीत हेच होत असतं. म्हणजे काय करायचं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि पुढे म्हणतात माऊली, आणि अर्जुना जी कर्मे केवळ तमोगुणाद्वारे होतात ती शास्त्राविरुद्ध हलक्या प्रतीची म्हणून. अरे अर्जुना, याप्रमाणे बरी वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात. मग त्या कर्मांपासून उत्पन्न होते ते सुख दुःख. वाईट कर्मापासून दुःख निर्माण होते आणि सत्कर्मापासून सुख निर्माण, सुख प्राप्त होते. आणि या दोन्हींचा उपयोग पुरुषाला करतो. हा जो पुरुष आतमध्ये बसलेला आहे परमात्मा, हा कसा निर्लेप आहे, त्याला याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु अलिप्त आहे. पण तो त्या शरीरामध्ये आल्यामुळे, ज्याला आपण जीव म्हणतो, त्या शरीरामध्ये आत्माला की आपण त्याला जीव म्हणतो. आत्म्याचं शरीराचं मिलन झालं की त्याला आपण जीव म्हणायला, तर त्या जीवाच्या रूपाने तो ते भोगायला लागतो. असतो अलिप्त पण त्या रूपाने तो भोगत राहतो. सुख जोपर्यंत सत्य आहेत, खरी आहेत असे वाटते, तोपर्यंत प्रकृती सुख उत्पादनाचा खटाटोप सारखाच चालू ठेवतो. आणि पुरुषही त्याचा जोपर्यंत सुख आहे, सत्य चांगलं चालू, प्रकृती निर्माण करत राहते सुख दुःख, आणि पुरुष पण ते भोगत राहते, चालू राहते का. प्रकृती पुरुषाचा व्यवहार सांगायला लागलो असता तो अघटित आहे. कारण या व्यवहारात बायको जे मिळवते ते नवरा खातो. हे आपण ते कधी एकत्र परस्परा संगतीत नेटशी राहत नाही, तरी पण त्या बायकोच्या उदरी हे सर्व जग प्रसूत हे केवढे नवल. माऊली काय म्हणतात की असं ही प्रकृती काही काय नादी लावून गोष्टी निर्माण करते चांगल्या वाईट, आणि तो आत्मा हे पुरुष बघतो. हे दोघं नवरा बायको सारख्या. हे बायको काहीतरी प्रसवते म्हणजे बनवते, इच्छा निर्माण करते, मग ते कर्म करते प्रकृती,
आणि कर्म करून त्याचे भोग तयार होते ना, पुरुष ते भोगतो. असं ते दोघं नवरा बायको आपल्या बरोबर राहतात. त्यांनी नवरा बायकोची मुद्दाम उपमा दिली आहे की ती बनवते आणि हा खातो. ती काय करते, स्वयंपाक करते, म्हणजे कर्म तयार करते आणि हा खातोय, म्हणजे भोगतोय. आता पुढचा आपण विषय घेऊया. हे गीता वाचल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे काय होतं माहितीये का आपल्याला, की बेसिकली शरीर कसं बनलंय, आत्मा परमात्मा काय आहे, सुख आणि दुःख कसं निर्माण होतं हे आपल्याला कळालं, त्याचं ज्ञान झालं, आपल्याला त्याची समज आली. ही माणसाला चुकीची कर्म नाही होत. खरं म्हणजे चुकीची कर्म नाही झाली, सतत पुढे सत्कर्म होत राहील, तर मागची जी चुकीची कर्म भोगायची राहील ते एक दिवशी भोगून संपतात. मग जीवनामध्ये पुढे आनंदच राहतो, सुखच राहत. मग अशी जी माणसं असतात, जरी त्यांना या जन्मी मोक्ष नाही मिळाला, साधना कमी पडली, तरी पुढच्या जन्मामध्ये असं गीतेमध्ये अर्जुनाला कृष्णाने वचन दिलंय की ती माणसं श्रीमंत घरामध्ये, ज्याच्यामध्ये भगवंताची पूजा अर्चा होते, कुळ परंपरा, अशा घरामध्ये ती लोक जन्माला येतात आणि परत साधना करतात, मोक्ष होईपर्यंत साधना करतात. नाही झाले त्याच्या पुढच्या जन्मात ते चांगल्या ह्याच्यात आहे. असं ते आहे. म्हणजे हा मार्ग वाईट नाही, हा मार्ग चांगला आहे. पुढे काय म्हणतात 21व्या श्लोकामध्ये भगवंत, पुरुष हा प्रकृती स्थित होऊन प्रकृतीपासून निर्माण झालेल्या सुख दुःखात्मक गुणांचा भोग घेतो. हा गुणांचा संगम या पुरुषाच्या चांगल्या वाईट योनी जन्म घेण्याविषयी काय. आता इथे काय म्हणतं या श्लोकामध्ये भगवान कृष्ण, की हा जो पुरुष आहे परमात्मा, हा काय प्रकृतीमध्ये स्थित होतो आणि प्रकृतीपासून जे काही सुख आणि दुःख जे निर्माण झाले तो शरीर आल्यावर भोगतो. भोगलंय काही, ते जे गुण असतात त्याच्यामध्ये सत्वगुण रजोगुण तमोगुण तो भोगतो. आणि जसे भोगतो, जर भोगण्यामध्ये काही वाईट भोगलं चांगलं भोगलं तर परत पुढचा जन्म घेतो आणि परत भोगायला चालूच राहतात चक्र ते आपले. आणि परत त्यानुसार त्याला वेगवेगळ्या योनी प्राप्त होतात. आता हा जो श्लोक आहे की कुठल्या योनीमध्ये जन्माला घेणार, कसं घेणार, काय घेणार, आता कोणतं काय कर्म केल्यामुळे कोणत्या योनीत होतं याचं बऱ्यापैकी वर्णन तुम्ही जर हे वाचलं आपण दत्त संप्रदायामध्ये, आपण गुरुग्रंथ जर वाचला तर त्याच्यामध्ये त्याची वर्णन आहे. अमुक कर्म केलं म्हणजे अमुक योनीत जातो, तमिक कर्म केलं म्हणजे तमुक योनीमध्ये जातो. त्याच्यामध्ये सार काय माहितीये का, कुठल्या योनीमध्ये जातो थोडं लक्षात ठेवणं, आपण चांगलं कर्म करत राहावे हे जर लक्षात ठेवलं आपण, तर कुठल्या योनीत जातो हा काही प्रश्न निर्माण होणार. पण तरी मन काय असतं माहितीये का, तुम्ही असं 4-5 दिवस चांगले कर्म करता 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 सगळ्यांशी चांगलं वागताय सर, परत काही दिवसांनी तुम्हाला विसर पडतो, काहीतरी येतं व्हॉट्सअप मध्ये येतं, काहीतरी वाचनात येतं, सिनेमात बघण्यात येतं, कोणीतरी काहीतरी सांगतं पेपर, परत ते मन हळूहळू हळूहळू भटकायला लागतं तिकडे. आणि भटकणं कशामुळे होतं माहिती का, परवाच एक महान इंग्रजी तत्वज्ञ व्यक्ती आहे, त्यांचा मी एक विचार वाचला, त्याचं नाव विसरलो. ते काय म्हणतात की कुठल्याही वाईट गोष्टीची जी सुरुवात असते या वाईट कर्माची सुरुवात असते, ते पहिल्यांदा वाईट ऐकल्याने किंवा वाचनाने होत. काहीतरी वाईट आपण ऐकतो किंवा वाचतो, तिथून ती सुरुवात होते, मग ते मनामध्ये घर करतं आणि मग मन हळूहळू त्याचा विचार करतं, हळूहळू ते कर्मच व्हायला लागतं आपल्याकडून. सतत ते कर्म झालं की ती सवय बनते आपली, ती सवय बनली की पुढे ती सवय घट्ट होते, ती सवय सुटत नाही माणसाची, एक प्रकारे व्यसन होऊन जातं आणि मग तसंच ते व्यसन राहतं आपल्या. आता इथे माऊली कसं वर्णन करतात बघा या श्लोकाचं. तो पुरुष अवयहीन, पांगळा, विकलांग, निष्क्रिय, केवळ दरिद्री, असंग, जूर्ण जुनाट, अत्यंत म्हाताऱ्यातील म्हातारा, त्याचे पुरुष आडनाव. खरा विचार केला तो स्त्री नाही अथवा नपुसक नाही. फार काय सांगतो, अमुक एक आहे असं काही त्याच्याबद्दल निश्चय करताय. या पुरुषाला डोळे, कान, हात, पाय, रंगरूप आणि नाव काही नाही. अर्जुना, अशा प्रकारे त्याला काही आहे असे म्हणतात येते. तो पुरुष या प्रकृतीचा पती आहे आणि त्याला पण तिच्यामुळे सुख दुःखाचा भोग घडतो. आता इथे माऊली काय सांगतात, हा जो पुरुष आहे हा परत जन्म घेऊन आलेला आहे. आता हा पुरुष मुळात कसा आहे, तो अपंग आहे,
पांगळा आहे. हा, त्याला काय रंगरूप आवय काय नाही. आत्मा जो आहे, परमात्मा जो आहे, तो कसा आहे, तो निर्लेप आहे. त्याला काही कशाशी घेणं देणं नाही. पण तो याच्यामध्ये आल्यामुळे तो ते भोगतोय एक एक गोष्ट. तो साक्षून भोगतो. जसं तुम्हाला सर आत्मा तर काही दिसतच नाही, तुम्ही आत्मा सांगताय, एवढ्या दिवसापासून सांगताय, आजचं कुठे कळत. आत्मा कळायचा असेल ना तुम्हाला कसा भोगतो, जर सोपं उदाहरण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर एकदम सोपी ट्रिक आहे बघा त्याच्यामध्ये. तुम्ही ज्यावेळी रात्री झोपता की नाही, दमलंय शरीर, जेवण खावण झालं तर झोपलाय तुम्ही. झोपेतून ज्यावेळी तुम्ही उठता, तुम्ही म्हणता का शांत झोपलो होतो. लहान मुलगा म्हणतो, आई तू झोपली होती का? हो एकदम गाढ झोपली होती म्हणे. अरे पण झोपलं कोण होतं मग? तुला तर काहीच, झोपलं कोण होतं म्हणे. नाही, तो तो भोगतो कोण? तो आत्मा भोगतो. कळलं का तुम्हाला? तो बोलतो की मी झोपलो होतो, शहराच्या रूमाने मी भोगलं. ते सोपी ट्रिक आहे ते तुम्हाला सांग. तर तसं आहे, इतरही सुख दुःख भोगतो. जागेपण आल्यावरती काय होतं, आपल्याला दोन मन असतं. एक बाह्य मन असतं, एक अंतर्मन असतं. बाह्य मन म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतोय तुम्ही ऐकताय, ते बाह्य मन झालं, जे विचार करतं. अंतर्मन म्हणजे काय असतं की जे सतत नेहमी विचार करतो, आतमध्ये साठवलं जातं, एका पाठोपाठ एका पाठोपाठ. त्याला आपण अंतर्मन म्हणतो. त्याच्या सगळ्या गोष्टी साठवल्या जातात आणि साठवलेल्या गोष्टींचं स्वप्न बनत असतं आणि त्याच्यातून आपल्याला रात्री स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये विविध गोष्टी दिसतात बघा आपल्या, कधी मागच्या पुढच्या असंबंध असतात, त्याच्यामुळे येतात. 21वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये आपण असं बघतोय की माऊली त्या श्लोकाचं वर्णन करताना म्हणतात की आता या श्लोकामध्ये काय सांगितलंय की तो पुरुष चांगले वाईट कर्म केल्यामुळे परत परत जीव धारण करतो, पृथ्वी लोकावर येतो आणि पृथ्वीला मृत्यूलोक म्हटलं, याच्यामध्ये येऊन त्या गोष्टी भोगतो, परत वर जातो, परत खाली येतो, असं सतत त्याचं चक्र चालू असतं. पण मुळात हा पुरुष कसा आहे माऊली म्हणतात, त्याला अवयव नाही. तो निष्क्रिय, निकलांग आहे, दारिद्र्य आहे, जुनाट आहे, अत्यंत म्हाताऱ्यातले म्हातारा आहे. त्याचे पुरुष हे आडनाव खरं विचार केला तो स्त्री नाही आणि नपुंसक नाही. म्हणजे पुरुष म्हणजे परमात्मा कसा आहे, त्याला काही, तो सगळ्यापासून अलिप्त आहे. पण तो आल्याशिवाय प्रकृतीपासून जीव तयार होतो. तो प्रकृतीशी संयोग पावला तरच जीव तयार होतो, अन्यथा जीव तयार होत नाही. आपणही पंचवायू जे बघतो, पंचवायू ज्याला आपण म्हणतो, त्याच्यापासून काही शरीर निर्माण होऊ शकत, जो म्हणतात एक आत्मा प्रवेश करत नाही, पुरुष प्रवेश करत नाही. तो आत्मापणे ठरवतो की स्त्री देह धारण करायचं, पुरुष देह धारण करायचं. मागच्या कर्मानुसार जे भोगायचं बाकी, त्यानुसार तो देह धारण केला जातो. कधी तो पुरुष असेल, कधी तो स्त्री असेल. तुम्ही जर मागचे ज्या लोकांनी आपले अनुभव लिहून ठेवलेले आहेत की त्यांचे मागचे जे जन्म आहेत, काहींना या जन्मात पुरुष होते, एका जन्मामध्ये स्त्री होते, पुढच्या जन्मामध्ये पुरुष होते. जसं जसा भोग असेल तसं तसं त्यांचं ते जीवन झालेलं आहे. फार काय सांगावे, तो अमुक आहे का असा काही एक त्याच्याबद्दल निश्चय करता येत नाही. या पुरुषाला डोळे, कान, हात, पाय, रंगरूप आणि नाव ही काही नाहीत. अर्जुना अशा प्रकारे त्याला काही नाही असे म्हणताच येत नाही. तो पुरुष या प्रकृतीचा पती आहे आणि त्याला पण तिच्यामुळे सुख दुःखाचा भोग करतो. तो पुरुष अकर्ता, द्वेष शून्य, अभुक्ता आहे. परंतु ती प्रकृती त्याला भोगायला लावते. ती आपल्या रूपगुणांची हालचाल करून जराशी चुणूक दाखविते आणि वाटेल ते नाटक बळेच करते. या प्रकृतीला गुणमयी हेच नाव आहे, किंबहुना ती गुणांची प्रत्यक्ष मूर्तीच आहे. म्हणजे इथे माऊलींना काय सांगायचं आहे की पुरुष म्हणजे परमात्मा, आत्मा निर्लेप निराकार आहे, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. पण प्रकृतीचे संयोग झाला रे झाला त्याचा, की तिचे जे गुण आहेत त्यानुसार तो वागायला लागला. तिने सत्वगुण ठेवले तर सत्वगुण, राजसिक ठेवले तर राजसिक, तामसिक ठेवले तर तामसिक. आणि मग मागचे भुगतो आता आणि नवीन परत काही कर्म करतो त्याच्या संगती. का ती इच्छा निर्माण करते, इच्छा निर्माण केली की परत कर्म आलं, परत अहंकार आला आणि मग ते भोगत राहा, या जा भोगत राहा, या जा भोगत राहा, असं चालू असतं. आणि म्हणून ही जी प्रकृती आहे तिला गुणमयी हे नाव. तर प्रकृती कोणापासून निर्माण झाली? मुळात ती पुरुषापासून निर्माण. कधी झालेली? अनादी अनंत कालापूर्वी झाली. त्याला एकटं वाटत होतं म्हणून त्यांनी ती प्रकृती निर्माण केली आणि मग तिच्यामध्ये संयोग केला आणि जीव धारण केले. आपण पुरातन तत्व पाहिलंय. आता पुढे पाहूया आपण. ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारे आणि सर्व रूपाने अलंकृत आहे आणि हाच तिचा उन्मत्तपणा जळाला हालचाल करायला लावतो. ही कशी आहे की सातत्याने काहीतरी करत राहते, सतत तिची काहीतरी हालचाल चालू राहते
आणि जे जड आहे त्याच्यामध्ये पण ती जीव आणते असं. तर आपण बघतो की देह जो असतो आपला, जसं आपण हिंदू धर्मामध्ये बघतो की देह सुटल्यावर काय करतात, त्याला आंघोळ पाणी वगैरे पूजा घालतात, तो तर एक विधीचा भाग आहे. पण अंतिमता तो जाळतात. इतर धर्मांमध्ये तो पुरतात. जाळला तर राख होऊन जाते लगेच, आणि पुरला तर त्याची माती होऊन विघटन परत त्याची माती होऊन. शेवटी काय होतं, ती प्रकृती प्रकृतीमध्ये मिसळून जाते. परत नवीन देह धारण करायचं, स्त्री पुरुषाचा संयोग होईल, परत तो आत्मा येईल. परत जे तिने खाल्लेला असेल, खातो म्हणजे काय करतो आपण, निसर्गातूनच घेतो की नाही बेसिकली, त्या संयोगाने परत तो जीव तयार होत असतो. म्हणजे पुरुष आणि प्रकृतीचे 5 गुण यांच्यापासून तो तयार होत असतो. पुढे ते म्हणतात, ही प्रकृती शनोशनी नित्य नवे रूप धारण करणार आहे, सर्व रूपांनी अलंकृत आहे. हाच तिचा उन्मत्पणा जडाला हालचाल करायला, हीच नावांना प्रसिद्ध देते, हीच स्नेहाला ओलावा देते, आणि हीच सर्व इंद्रियांना जागे करते. मन नपुसक नाही काय, कारण ही प्रकृती त्याला तिन्ही लोकांचा भोग घेण्यास लावते. याप्रमाणे प्रकृतीची सर्व कृती चमत्कारिक आहे. ही प्रकृती सगळं काही करायला लावते, जशी तिची इच्छा असेल त्याप्रमाणे ती करून घेते. मन पण कसं असतं माहितीये का, आपलं मन जसं तुमच्या खिशामध्ये एक 10,000 रुपये आता खिशामध्ये आहे, आणि तुम्ही घरातून बाहेर पडलाय. आता तुम्हाला वेगवेगळी दुकानं दिसत आहेत, वेगवेगळे हॉटेल दिसत आहेत, सिनेमागृह दिसत आहेत. खिशामध्ये पैसे, तुम्ही ठरवलं तर पैसे परत घरी आणा, तुम्ही ठरवलं तर काही पैसे खर्च करू नये, तुम्ही ठरवलं तुमच्या मनाने तर पहिल्याच दुकानात गेल्या गेल्या 10,000 रुपयाचा तुम्ही ड्रेस घेऊन टाका. सगळं तुमच्या मनावर अवलंबून आहे. ते पैशाला स्वतःला काही कल आहे का? नाही. मन सांगेल त्याप्रमाणे ते बघतं, आणि मनाला कोण सांगतं? बुद्धी सांगते, कर कर कर, त्या इच्छा सांगते की नाही. तर मन हे जे आहे, मनाने जे ठरवेल त्याप्रमाणे होतं. मन म्हणजे प्रकृती, हे मनाचाच एक भाग आहे. तर हे प्रकृतीवरती सारा अवलंबून आहे असं ते इथे सांगतात. पुढे ते काय सांगतात आता, की प्रकृती भ्रमाचे मोठे बेट आहे, ही अमर्यादपणाची प्रत्यक्ष मूर्ती, ही सर्व प्रकारचे विकार उत्पन्न. ही प्रकृती म्हणजे भ्रमाचं एक मोठं बेट आहे. सगळे विकार भ्रम ही निर्माण करते माणसाने. ही प्रकृती चराचरात असणाऱ्या ब्रह्माच्या व्याप्तीचे जणू लावण्य आहे. अशा कामरूपी वेलीची आधारभूत मांडवी आहे. मोहरूपी बागेतील कामकृतादी वृक्षांना विकसित पल्लवित करणारी वसंतिका आहे. उपनिषद पुराणात हिला शक्ती माया शब्दाने ओळखतात. आता ही प्रकृती कशी आहे, की एखाद्या मोहरूपी वेलीसारखी बागेसारखी इतकं वेळ लावते, इतक्या प्रकारचे गुण आणि इच्छा निर्माण करते, त्यामुळे मोह निर्माण होतात. हिला काम क्रोध हे सारे ही निर्माण करते माणसामध्ये. आणि उपनिषदामध्ये हिलाच शक्ती किंवा माया म्हटलं गेलेलं आहे. उपनिषदामध्ये हिला शक्ती किंवा माया म्हटलं. शब्दसृष्टीचा विकास हीच करते, हे नामरूपात्मक जग हीच उभा करते, आणि प्रपंचाला गाला हीच निरंतर घालते. हीच शब्द निर्माण करते, हीच आवडीनिवडी निर्माण करते, आणि प्रपंचाला घाला पण हीच घालते. कला विद्या इच्छा ज्ञान आणि क्रिया या सर्व हिच्यापासून होतात. हे सगळ्या प्रकारच्या कला विद्या ज्ञान हे सगळं हिच्यापासून. नांदांची नाणी तयार करणे टाकसाळ हीच, चमत्काराचे देऊळ हीच, किंबहुना समस्त विश्वाचे नाटक हिनेच सजवले. एवढं जे विश्व आपण वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं बघतो, एवढ्या कला बघतो, एवढ्या विविधता बघतो, हे सगळे प्रकृतीचे प्रकार आहेत. प्रत्यक्षामध्ये आपण बघतोय प्रकृतीचे प्रकार आहेत. विश्वाची उत्पत्ती आणि लय म्हणजेच या प्रकृती प्राप्त संध्या आणि सायंकाळची संध्या होय. एकूणच ही प्रकृती म्हणजे एक विलक्षण मूळ. विश्व निर्माण होतं आणि लयाला जातं. म्हणजे काय, तर प्रकृतीची सकाळ असली म्हणजे विश्व निर्माण होतं, लयाला जातं म्हणजे प्रकृतीची संध्याकाळ आहे, असं मौलीने तिचं आता वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, प्रकृती एकलकोंड्या पुरुषाची जोडीदारी नाही, आणि संग नसणाऱ्या पुरुषाची संबंधी आहे. ही प्रकृती निराकारी पुरुषास संसार करून कालक्रमणा करीत आहे. हा जो पुरुष आहे परमात्मा, याची ती काय जोडीदारी नाही, आणि त्याला ती नादी लावते, त्याच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेते. आणि ज्याला संघ करायचा ना, अशा पुरुषाच्या बाबतीमध्ये त्याच्यावर संघ करते. हिचे सौभाग्य फार मोठे आहे, त्यामुळे ती त्या अनावर व्यापक असंग असलेल्या पुरुषाला आपल्या ताब्यात ठेवते.
इच्छा हा सौभाग्याच्या व्याप्तीचा मोठेपणा आहे. म्हणजे सतत काही ना काही करून वेगवेगळ्या इच्छा निर्माण करून त्या पुरुषाला ती ताब्यात ठेवते. हा जीव मग भटकत राहतो असं ते सांगताय. आणि इच्छा जी आहे ती इच्छा ते सौभाग्य निर्माण करते प्रकृतीमध्ये. इतक्या इच्छा तिच्यामध्ये निर्माण होतात, ही इच्छा मग ती इच्छा ती इच्छा, या इच्छा संपतच नाही. सगळ्याला अजून काहीतरी हवं असतं, पण इच्छा काही तिच्या संपत नाही. त्या पुरुषाच्या ठिकाणी संसार करण्याचे काही गुण नसताना की त्याचे सर्व काही आपणच होते. त्या स्वतः सिद्ध पुरुषाची उत्पत्ती, त्या निराकाराचा आकार आपणच होते. त्याचे राहणे व त्याचे राहण्याचे ध्येयरूपी ठिकाण आपणच होते. ते स्वतः तो पुरुष परमात्मा कसा आहे, निराकार निरूप आहे, जो आपल्या प्रत्येकामध्ये. पण ही प्रकृती, जी शरीर जिच्यापासून बनलेलं, हीच इच्छा माया निर्माण करते, भोगायला लावते आणि त्याच्यामध्ये अडकवायला लावते आपल्याला. त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती, त्या कुलरहिताचे जाती गोत्र आपणच होते. मग जात निर्माण करते, कुल निर्माण करते, गोत्र निर्माण करते, सगळं काही ती निर्माण करत राहते सृष्टी. पुढे ते म्हणतात ही त्या ज्याच्याविषयी काही चर्चा करता येत नाही अशाचे लक्षण होते, त्यांचे माप होते, त्यांचे मन आणि बुद्धी प्रकृती होते. जे जे आपल्याला माहित नाही असं सगळं काही ती शोधते आणि त्या साऱ्या साऱ्या गोष्टी ती धारण करायची इच्छा करते. ते अनात्म्याचे नाम, अजन्माचा जन्म आणि निष्कार्याचे कर्म आपणच होते. ते पुरुष जो आहे परमात्मा, तो कसा आहे, सगळ्यांपासून अलिप्त आहे, पण ती त्याला कर्म करायला भाग पाडते. तिच्या मार्फत ती कर्म करायला लावते, इच्छा करायला लावते. कधी ती तिच्यापासून, संसारापासून त्यागही करायला लावते. जी तिची इच्छा असेल त्याप्रमाणे ती त्याच्यापासून ती करून घेते. आणि आपणही बघतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, जसं आपलं वय वाढतं, जसं आपलं जीवन पुढे जातं, तसं आपले स्वभाव बदलतात, मित्र बदलतात, राहणीमान बदलतं, विचाराची जडणघडण बदलते, इच्छा बदलतात, असं आपण सगळं बघत असतो. त्या भावरहिताचे जन्म, सत्ता, बुद्धी, परिवर्तन, रास आणि शेवट अवयविताचे अवय प्रकृतीच होते. त्या प्रकृती, ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही, ही प्रकृती सगळं काही करून घेते. त्याचा रास करते, परत जन्म घ्यायला लावते, परत त्याच्या भोवती फिरत राहते, ही सगळं त्याला अवय आणते. हे सगळं काही जे तुम्ही बघताय सृष्टीमध्ये, त्या प्रकृतीच्या इच्छेमुळे होतं. तिला ती इच्छा निर्माण होते आणि म्हणून ती घडवून आणते. याप्रमाणे या प्रकृतीकडून सर्व व्यापकत्वाने शक्तीचा विचार, अविकार पुरुषाला विकारात घालून विकारी केले जाते. जो विकारी नाही हा परमात्मा, त्याला ती विकारी बनवते. जो शुद्ध आहे त्याला अशुद्ध बनवते आणि त्याला सगळ्या प्रकारच्या नादाला लावते. त्या पुरुषात पुरुषत्व जे आहे त्या प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे, आता संबंधामुळे आलेले आहे. चंद्र अमावस्येला हरपला असता तो जसा प्रकाशहीन होतो, शुद्ध चोख सोन्यात एक वालाभरच हिनकस धातू मिसळला तर त्याचा कस पाचावर येऊन बसतो. तर सत्वृत्त माणूस पिशाचाचा संसार झाल्यामुळे घाणेरडे व्यवहार करतो किंवा ढगाच्या सहवासाने चांगल्या वातावरणात उदासीनता आहे. आता इथे माऊली काही दैनंदिन जीवनामध्ये उदाहरणं देतात. ते काय म्हणतात की हा जो पुरुष आहे म्हणजे परमात्मा हा निर्लेप निराकार आहे, पण प्रकृतीच्या संगतीमुळे आल्यामुळे तो संसार भोगायला लागतो. याचं दैनंदिन जीवनाचं ते उदाहरण कसं सांगतात, तुम्ही जर शुद्ध सोनं पाहिलं, त्या सोन्यामध्ये दुसरा एखादा हिंकस जातो थोडा जरी मिळाला तर ते 24 कॅरेटचं जे सोनं होतं ते एकदम 18-16 कॅरेट वर येऊन, का तर ते हिंकस होऊन जातं. तसंच जर तुम्ही हे पाहिलं, एखादा सत्प्रवृत्त माणूस असेल हा आणि सज्जन असेल, त्याच्यामध्ये पिशाचे जर आले तर तो वेडेवाकडे व्यवहार करायला लागतो. सत्प्रवृत्त माणसाचे व्यवहार एकदम बिघडून जातात. किंवा एकदम शुद्ध छान वातावरण सगळीकडे पसरलंय, निरभ्र आकाश आहे, हवा चांगली वाहते, अचानक काळे ढग येतात आणि उदासीन वातावरण होऊन जातं असं माऊली सांगतात. किंवा अमावस्येचा चंद्र जसा बनतो, आकाशामध्ये चंद्रच नाही असं वातावरण होऊन जातं. त्याप्रमाणे हा जो पुरुष आहे प्रकृतीच्या नादी लागून तो हे सगळे व्यवहार करायला लागतो. पुढे ते म्हणतात, बाळांत झालेल्या गाई म्हशीच्या पोटात असलेले दूध किंवा लाकडातील अग्नी किंवा गुंडाळलेल्या वस्त्रात तेजस्वी रत्नाचे तेज दिसत नाही. राजा शत्रूच्या हाती सापडली असता किंवा सिंह रोगाने गिळून टाकावा, त्याप्रमाणे प्रकृतीच्या सहवासाने पुरुष आपल्या तेजाला मुकतो. आता इथे पहा काय छान उदाहरण दिले. मुळात हा पुरुष कसा आहे, तेजस्वी आहे,
पण तो प्रकृतीच्या सानिध्यात आल्यामुळे त्या आवरणामध्ये मायेच्या तो झाकला गेलाय. प्रत्येकामध्ये आत्मा आहे, तो कसा आहे, शुद्ध सत्वगुणी आहे, पण त्या प्रकृतीच्या सानिध्यात आल्यामुळे मायेमुळे तो झाकला गेलेला आहे. तसा घरामध्ये कंदील असतो, जुन्या काळी कंदील वापरायचा, तर कंदील वापरला जात नाही. त्या कंदिलामध्ये वात लावली का स्वच्छ धुतलेली साफ केलेला आहे तो, आणि सतत सगळीकडे प्रकाश पसरतो. पण हळूहळू काजळी सासन तो काळावून जातो, आतला प्रकाश दिसेनासा होतो. तसंच संसारामध्ये ही जी प्रकृती शरीर रूपाने हे पंचेंद्रियानुसार आपल्याला अनेक भोग भोगायला होते, आणि ते भोग भोगताना चांगले वाईट कर्म होतात, आणि आपण हे विसरून जातो की आपण शुद्ध स्वरूप आत्मा. असं लहान मूल जन्माला येतं ना, त्यावेळी ते बघा निरागस, गोंडस, खरं बोलणार, स्पष्ट सांगणारा असतं ते. त्याला आपण विचारलं ना की तुला काय होतंय, तुम्हाला शी पण लागली आणि सू पण आली, त्याला कळत नाही त्यावेळी काय. तो तर भूक लागली, तहाने लागली, इतकं ते प्रामाणिक असतं. पण जसं तसे मोठं होतं, घराची वेळ असते, आपण त्याला सांगतो अरे घरात कोणी नाही असं तू सांग. मग तो सांगतो कोणी नाही घरात. मग आतमध्ये विचारतो बाबा तुम्ही तर आहेत घरात, आई आहे, मग तुम्ही असं का बरं आम्हाला झोपा. मग त्याला कळतं की खोटं बोलायचं असतं. ते मायेच्या लपटामध्ये येऊन तो त्या मायेमध्ये असा पूर्ण मस्तपैकी गुरफटला जातो, आणि मग तो हे विसरतो की मी ज्या कामाकरता आलो होतो शुद्ध आत्मा मी, का तर शरीर घेऊन मला इथे साधना करायची होती, मला मोक्ष, ते विसरूनच जातो तो पा. आणि तो विसरतो. मग माऊली हे जे आत्मा हे विसरून जातो त्याचं खरं स्वरूप, आणि आपण आपल्या देहालाच आत्मा समजायला लागतो, आणि आपण या देहाला सजवतो, रंगवतो. पांढरे केस झाले तरी अनेक वेळा काळे करतो, वय कळू देत नाही, नाना गोष्टी करतात माणसं आणि महिला. शरीरावर लेपच्या लेप लावतात, वेगवेगळे कपडे घालतात, काय तुम्हाला सगळं माहित आहे ते. तर याच्यात माऊलीने त्यावेळेसच्या हिशोबाने काय उदाहरणं दिली जे आजही लागू. ते काय म्हणतात, बाळंतीण झालेल्या एक गोठ्यामध्ये गाई किंवा म्हशी त्या ज्यावेळी बाळंत होतात, तर त्यांच्या स्तनामध्ये दूध असतं, ते काय दिसून येतं का, नाही दिसून येत, ते झाकलेलं असतं. तसा आत्मा हा शरीरामध्ये झाकला, तो दिसून येत नाही म्हणा. किंवा ते काय म्हणतात की लाकडामध्ये अग्नी असतोच म्हणा, लाकूड पेटवता आपण एक छोटीशी काडी लावतो, काडीचा अग्नी एवढाच असतो, लाकूड पेटलं की ते मोठं अग्नीचं रूप घेत होतं. का त्याच्यामध्ये अग्नी हा विद्यमान होताच, तो फक्त दिसत नव्हता, तो मोठं रूप घेतो. किंवा एखादा रत्न एखाद्या वस्त्रामध्ये गुंडाळलं तर बाहेरून ते वस्त्र साधं दिसतं, पण ज्यावेळी वस्त्र काढतो तो रत्न आपल्याला चमकायला लागतो. तसा आत्मा झाकला गेलेला आहे प्रकृतीमुळे, हा झाकला गेलेला. आणि मग गुरु जे मी तुम्हाला मागे सांगितलं ते साधना शिकून त्याच्यावरची वरची लपटे काढायला सुरुवात कर, साधनेमुळेच ते निघतात. त्या साधना ही कशी आहे, त्या परमात्म्याची साधना आहे, ते कधी शुद्ध सात्विक आहे, आणि ती जशी जशी वाढते तस तो आतला कचरा निघायला लागतो, आणि मग तो चमकायला लागतो. मग लोक म्हणतात अरे त्या माणसाकडे मी गेलो होतो बरं का, त्यांच्या शरीरावर फार तेज होतं बरं का, त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये फार सात्विकता होती बरं का, त्यांच्याकडे गेलं की आम्हाला बरं वाटतं, वगैरे वगैरे. असे सात्विक माणसांच्या बाबतीमध्ये, सात्विक लोकांच्या बाबतीमध्ये आपल्याला अनुभव येतो. तसा एखादा सिंह असतो, त्याचा जंगलामध्ये फार रुबाब असतो माऊली म्हणतात. तो आला की सगळे घाबरून बाजूला होतात, लपून बसा. एकदा का त्या सिंहाला रोग लागला की तो रोग त्या सिंहाला असं काही पसरतो, सिंहाला पळता देखील येत, स्वतः पाय देखील त्या सिंहाला उचलता येत नाही. तसे प्रकृतीने एकदा का या पुरुषाला आच्छादून टाकलं, त्या पुरुषाला तो फार विसरून जातो, तो स्वतःला देह समजायला लागतो, आणि मग तिथेच खरी फसगत होते, तिथेच खरा अंधार वाढतो. म्हणून माऊली म्हणतात प्रकृतीच्या सवाने पुरुष म्हणजे परमात्मा आपल्या तेजाला मुक्तो. जागा असलेला माणूस एकदम निद्राधीन होऊन स्वप्नातील वासनेच्या भोवऱ्यात सापडावा. प्रकृतीच्या अधीन झाल्याने पुरुषाला सुखदुःखात्मक गुण भोगणे अपरिहार्य होते. जसा एखादा विरक्त स्त्रीच्या सुंदर रूप गुणामुळे कामांध व्हावा. आता काय म्हणतात इथे माऊली की प्रकृतीच्या अधीन हा ज्यावेळी पुरुष होतो, आत्मा आत्मा तिच्या अधीन झाला की त्याला सुख दुःख सगळं त्याला भोगणं कर्म प्राप्त होतं. कर्म करत राहतो, सुख दुःख भोगत राहतो, अनेक जन्म तो घेत राहतो. जेव्हा गुरूंच्या सानिध्यात येतो मग ते त्याला मार्ग सांगतात, आणि टप्प्या 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 टप्प्यामध्ये तो बाहेर पडतो. एखादा वेगाने पण बाहेर पडू शकतो, पण माणसं साधनेला वेळ देत नाही म्हणून ते लवकर बाहेर पडत नाही, असं त्याचं खरं कारण आहे. मग इथे माऊली काय उदाहरण द्यायचं, एखादा विरक्त पुरुष आहे, त्याला संसारातल्या कुठल्याच गोष्टीची आवड नाही, असा एखादा विरक्त पुरुष काय होतो,
तो एखादी सुंदर, रूपवान आणि अतिशय गुणी स्त्री त्याच्या सानिध्यात आली तर तिच्या त्या सौंदर्यामुळे तो मोहित होऊन त्याचा विरक्तपणा ढळतो. तसा हा जो मूळ पुरुष आहे परमात्मा, हा प्रकृतीमुळे ढळलेला असतो. जेव्हा पुरुषाला गुणांची संगती प्राप्त होते तेव्हा त्याच्यावर जन्म मृत्यूचे घाव आढळतात. एकदा गुणांच्या सानिध्यात आला हा आत्मा, या जन्म मृत्यूचे घाव म्हणजे त्याचा जन्म होणे, मृत्यू होणे, जन्म होणे, मृत्यू होणे, सर्कल मध्ये तो अडकतो. परंतु अर्जुना ते असे आहे की तापलेल्या लोखंडाला घणाने ठोकले असता ते आघात लोखंडातील अग्नीलाच होत आहे असे मूर्ख लोक म्हणतात. आता काही लोक काय म्हणतात की लोखंड तापवलं आपण आणि त्याला जर आकार द्यायला लागलो आणि ते तापल्यावरती त्याला आकार देता येतो की नाही, आपल्याला लवचिक झालेलं असतं ते, तर लोक काय म्हणतात की आतल्या अग्नीलाच आपण ठोकून काढतो. खरं तसं थोडी असतं. लोखंडाला तर आपण त्याला आकार दिलेला असतो. तसा आत्मा जो असतो त्या आत्म्याला काही होत नसतं, पण त्या शरीराच्या संबंधातून तो भोग भोगत असतो. हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. पाणी हलताच त्यातील चंद्रबिंबे अनेक दिसतात व अनेक संकेत एकच चंद्रबिंब असते, पण ते अनेक तो चंद्राच्या ठिकाणी असे अज्ञानी लोक मानतात. तर आत्मा वेगळा आहे आणि देह वेगळा आहे, तुम्ही समजून घ्या. याच्याकरता माऊली अनेक उदाहरण ते काय म्हणतात, तुम्ही जर एखादं तळ पाहिलं त्याच्यावर तुम्हाला चंद्रबिंब दिसतं, तुम्ही दगड टाकला ते पाणी तुम्हाला अनेक चंद्रबिंब, प्रत्यक्ष चंद्र तर एकच आहे, तो काही वेगळा आहे. तसा परमात्मा आत्मा एकच आहे, वेगळ्या शरीरात आल्यामुळे तो वेगवेगळा आपल्याला दिसतो असं ते सांगतात. आरशाच्या जवळपणामुळे एका तोंडाची दोन तोंडे भासतात किंवा कुंकवाने स्वच्छ काच म्हणायला तांबडेपणा आल्याचा भास होतो. त्याप्रमाणे गुणाच्या संगतीने हा जन्मरहित असलेला पुरुष जन्माला प्राप्त होतो असे वाटते. नाही तर एरवी पुरुषाच्या ठिकाणी कोणतेच धर्म नाही. तसं एखादा काचमणी तो पांढरा स्वच्छ असतो, पण त्याला थोडा कुंकू टाकला असं वाटतं की तो रंगीत झालेला आहे. मग तो कसा स्वच्छ पांढरा शुभ्र आहे, त्याला प्रकाश पडला तो परावर्तित करू शकतो, तसा आत्म्याचा आहे. त्यामुळे तो प्रकृतीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर तो आपल्याला दिसेनासा होतो. आरसा जवळ असेल आणि दोन आरसे असेल तर आपल्याला वाटतं की आपल्याला दोन चेहरे आहेत की काय, प्रत्यक्ष चेहरा एकच असतो. तसं प्रकृतीच्या सानिध्यात आल्यामुळे आत्मा हा आपल्याला वेगळा वाटायला लागतो आणि आपण तो आत्माच प्रकृती असं समजायला लागतो. पण जो जन्मरहित आहे त्याला जन्म मृत्यू असा आत्मा पुरुषाच्या आपलं प्रकृतीच्या सानिध्यात आल्यामुळे जन्म मृत्यूला प्राप्त होतो आणि त्या फेऱ्यामध्ये फिरत राहतो. एरवी या पुरुषाच्या ठिकाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी कोणतेच धर्म नाही. तर आपण असं कसं म्हणतो बघा, एखादा सिद्ध पुरुष झाला की त्याला कर्म, त्याची कर्म अकर्म होतात, त्याला कर्म करण्याचं कारण नाही राहत. कर्म केलं तरी अकर्म होतात, त्यांना कुठल्याही गोष्टी लागू राहत नाही. ते अवधूत अवस्थेमध्ये पोहोचतात, त्यांना निसर्गाचे नियम, ते आणि परमात्मा त्या अवस्थेमध्ये एक झालेले असतात. त्यांना प्रकृतीचे त्यांना नियम, निसर्गाचे नियम त्यांना लागू होत नाही. हे त्याचं मुख्य कारण आहे. मग असं प्रत्येक जण होऊ शकतो का? तो होऊ शकतो. ती साधना केल्यावरच तो होऊ शकेल, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. तसेच संन्यासी जाती नसता स्वप्नात मी अंत जातीचा आहे असा भास त्याला हवा, त्याप्रमाणे या पुरुषात नीच व उच्च होऊन येत असे तुझा. म्हणजे एखादा संन्यासी असतो, तो काय तो संन्यास घेतला म्हणजे जातबीत काहीच नसतं त्याला, परंतु स्वप्न पडलं त्याला तर स्वप्नामध्ये त्याला वेगवेगळ्या जातीचा भास होतो. तसं त्याप्रमाणे हा जो पुरुष आहे वेगळ्या शरीरात जन्माला आल्यामुळे त्याला वाटतं मी हा आहे, मी या जातीचा, मी त्या. प्रत्यक्षात त्या पुरुषाला म्हणजे परमात्म्याला कोणतीच जात नाही, त्याच्यामध्ये उच्च नीचपणा पण नाही. म्हणून केवळ असंग पुरुषाला जन्माला येणे आणि सुखदुःख भोगण्याचा संभव नाही. भोग प्रकरणाचे सगळे बीज गुणसंगात आहे. म्हणून हा जो पुरुष परमात्मा आहे याला कोणतेच गुण नाही, हा निराकार निर्विकार आहे. परंतु तो प्रकृती बरोबर आल्यावर शरीर धारण केल्यामुळे तो सुख दुःख भोगतो असं इथे माऊली सांगतात. आपण सर्वजण आलात आणि थोडा अवघड जरी विषय असला तरी अतिशय शांतपणे न कंटाळता इंटरव्ह्यू नंतर पण आपण आलात म्हणून मी तुमचे आभार मानतो. जरा थोडं अवघड वाटतंय मग त्या सोडून दुसरे काही कामं करा असं न करता तुम्ही सगळे आलात, फार छान गोष्ट आहे.
तुमच्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे त्याचं तुम्हाला स्वरूप प्राप्त व्हावं अशा जिज्ञासेने तुम्ही येतात. तुमचं मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. आणि असं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम. जय श्री